जर तुम्हाला अचानक खूप ताप येत असेल, मळमळ, उलटी, डोकेदुखी, मसल पेन होत असेल, जॉइंट पेन होत असेल आणि तुमचे प्लेटलेट्स काउंट 1.5 लाखपेक्षाही खूप कमी झालेलं असेल, म्हणजे थ्रोम्बोसाइटोपेनिया झालेलं असेल, तर मित्रांनो तुम्हाला डेंग्यू हा आजार झालेला असू शकतो. तर डेंग्यू या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला डेंग्यू या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळणार आहे. नमस्कार, मी विकास राठोड, पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर, स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक नर्सिंग. मित्रांनो, मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये लठ्ठपणा कसा कमी करायचा ह्याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. तर मित्रांनो, आज आपण डेंग्यू या आजाराबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. डेंग्यू म्हणजे काय, डेंग्यू होण्याची काय काय कारणीभूत घटक आहेत, डेंग्यू झाल्यावर तो आजार कसा ओळखायचा, म्हणजे त्या आजारात काय काय चिन्ह लक्षणे दिसतात आणि त्या आजारात करण्यात येणाऱ्या तपासण्या, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय अशी सविस्तर माहिती बघणार आहोत. डेंग्यू हा एक व्हायरल फीवर आहे. डेंग्यू झालेल्या डासाने जर आपल्याला चावा घेतला तर आपल्या शरीरामध्ये डेंग्यूचे व्हायरस जातात आणि आपल्याला फीवर येतो किंवा आपल्याला डेंग्यू आजार होऊ शकतो. हा प्रत्येक वयामध्ये होणारा आजार आहे आणि डेंग्यूचा प्रसार पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर जास्त प्रमाणात दिसून येतो. डेंग्यू या आजारासाठी कारणीभूत घटक आहे फिमेल एडिस इजिप्ती. फिमेल एडिस इजिप्ती नावाच्या डासाने जर आपल्याला चावा घेतला तर त्याच्या शरीरातील डेंग्यूचे व्हायरस आपल्या शरीरामध्ये जातात आणि आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं किंवा आपल्याला ताप येतो. ताप येणे हा सर्वात महत्त्वाचा चिन्ह लक्षण आहे. जर समजा आपल्याला ताप येत असेल किंवा आपल्या आजूबाजू जर पाणी साठलेलं असेल किंवा डास होत असतील आणि ताप आल्यावर लगेचच आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं आहे. डेंग्यू या डासाची उत्पत्ती टायर, फ्लॉवर पॉट, कूलर किंवा पाण्याच्या डबकीमध्ये किंवा पाण्याच्या टाकीमध्ये किंवा आडगळीच्या रूममध्ये त्यांची उत्पत्ती होत असते आणि नंतर त्या डासाने जर आपल्याला चावल्याने आपल्याला इन्फेक्शन होऊन आपल्याला डेंग्यू आजार होतो. जेव्हा एखादा डेंग्यूचा डास आपल्याला चावतो तेव्हा त्याच्या शरीरातील डेंग्यूचे व्हायरस त्या माणसाच्या शरीरामध्ये जातात आणि त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला डेंग्यू आजार होऊ शकतो. आणि जेव्हा एखादा वेगळा डास त्या माणसाला चावतो तेव्हा पेशंटच्या शरीरातील डेंग्यूचे व्हायरस त्या डासामध्ये जातात आणि ते व्हायरस त्या डासामध्ये वाढतात आणि नंतर तो डास जर दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्या व्यक्तीलाही डेंग्यू आजार होऊ शकतो. म्हणून अशा पद्धतीने हे आजाराचं ट्रान्समिशन होत असतं. डेंग्यू या आजाराचं इन्क्युबेशन पिरियड आहे 4 ते 10 दिवस. म्हणजे जेव्हा डेंग्यूचा डास आपल्याला चावतो तेव्हा त्याच्या शरीरातील डेंग्यूचे व्हायरस आपल्या शरीरामध्ये जातात आणि नंतर 4 ते 10 दिवसानंतर आपल्याला चिन्ह लक्षणे दिसून येतात. पहिले 4 ते 10 दिवसाच्या आतमध्ये पेशंटला कुठल्याही प्रकारचे चिन्ह लक्षणं नसतात, पण 10 दिवसानंतर अचानक खूप ताप येतो, डोकेदुखी होते, मळमळ, उलटी, पोटदुखी किंवा जॉइंट पेन, मसल पेन व्हायला लागतात. आता आपण पाहूयात वॉर्निंग सायन्स ऑफ सिव्हिअर डेंग्यू. हा आजार एकदम तीव्र झालेला आहे किंवा सिव्हिअर झालेला आपण कशावरून ओळखायचं? जर एखाद्या रुग्णाला नाकातून ब्लिडिंग होत असेल किंवा टॉयलेटला गेल्यावर रक्त जात असेल किंवा पोटामध्ये एकदम खूप दुखत असेल, मळमळ, उलटी होत असेल, उलटी एकदम अचानक जास्त होत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल, रेस्टलेसनेस वाटत असेल, एकदम थकवा येत असेल किंवा कोल्डनेस वाटत असेल आणि प्लेटलेट काउंट एकदम कमी झालेलं असेल, नॉर्मलपेक्षाही खूप कमी झालेलं असेल, तर मित्रांनो हा आजार एकदम सिव्हिअर झालेला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा रुग्णाला लगेचच हॉस्पिटलाइज करणं अत्यंत आवश्यक असतं. आता आपण पाहूया डेंग्यू या आजारामध्ये काय काय तपासण्या केल्या जातात किंवा या आजाराचं डायग्नोसिस कसं करतात. जेव्हा डेंग्यूचा पेशंट हॉस्पिटलाइज होतो तेव्हा NS1 टेस्ट करतात किंवा IgG, IgM अँटीबॉडी टेस्ट करतात, CBC म्हणजेच कम्प्लीट ब्लड काउंट टेस्ट करतात. त्याच्यामध्ये प्लेटलेट काउंटवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं असतं. नॉर्मली आपले प्लेटलेट 1.5 लाख ते 4.5 लाख हे नॉर्मल रेंज आहे, पण जेव्हा डेंग्यू हा आजार होतो तेव्हा 1.5 लाखपेक्षाही प्लेटलेट काउंट एकदम खूप कमी होऊन जातात, म्हणजे थ्रोम्बोसाइटोपेनिया होतो आणि ह्याच्यामध्ये हिमॅटोक्रिट लेवल एकदम वाढलेली असते. अशा प्रकारचे चिन्ह लक्षणं जर दिसून आले आणि हे सर्व रेंज जर असतील तर आपण डेंग्यू आजाराचं निदान करून पुढील उपचार करत असतो. आता पण पाहूया डेंग्यू या आजारामध्ये काय काय उपचाराची गरज असते. डेंग्यू या आजारामध्ये अशी काही स्पेसिफिक ट्रीटमेंट नसते, पण अशा रुग्णांना सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देणं अत्यंत गरजेचं असतं. त्यांना जर फीवर असेल तर पॅरासिटामॉल इंजेक्शन देऊन त्याचा फीवर सबसाईड केला जातो किंवा टेम्परेचर नॉर्मल रेंजमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. IV फ्लूइड चढवलं जातं किंवा ओरली फ्लूइड अशा रुग्णांना देण्याची गरज असते. अशा रुग्णांना ॲडिक्वेट बेड रेस्ट किंवा ॲडिक्वेट न्यूट्रिशन देणं अत्यंत गरजेचं असतं, जेणेकरून त्यांचा आराम होईल आणि त्यांना न्यूट्रिशन रिक्वायरमेंट फुलफिल होईल याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. पण ज्या रुग्णांना एकदम खूप ताप आलेला आहे, एकदम पोटात दुखते, डोकं दुखते, सिव्हिअर सिम्पटम्स असतील, अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं अत्यंत आवश्यक असतं. त्यांना ऑक्सिजनची गरज असेल तर ऑक्सिजन लावणं गरजेचं असतं किंवा त्यांच्या नाकातून किंवा टॉयलेटद्वारे जर रक्त जात असेल तर त्यांना रक्त चढवणं गरजेचं आहे. डेंग्यूच्या रुग्णांना शॉकचे जर सिम्पटम दिसत असतील तर त्यांना ICU मध्ये ऍडमिट करून पुढील फर्दर मॅनेजमेंट करणं अत्यंत आवश्यक असतं. तर मित्रांनो, आता आपण पाहूया डेंग्यू या आजाराचा आपण प्रतिबंध कसा करू शकतो. डेंग्यू या आजाराला जर प्रतिबंध करायचा असेल तर डासाला प्रतिबंध करायला पाहिजे किंवा डासाच्या उत्पत्तीला प्रतिबंध करणं अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी आपल्या घरामधल्या कूलरचं पाणी आठवड्याला चेंज करायला पाहिजे किंवा डबक्यामध्ये पाणी साठवू न देणे, घराच्या आजूबाजूला जर पाणी असेल तर ते साठवू न देणे, टायर जमा करून न ठेवणे किंवा टायरमध्ये पाणी साठवू न देणे. त्यामध्ये डासाची उत्पत्ती जास्त प्रमाणात होत असते किंवा
टँकला कव्हर करणे, पाण्याच्या टाकीला कव्हर करणे किंवा घरामधील अडगळीच्या वस्तू न ठेवणे किंवा घर स्वच्छ ठेवणे, अशा प्रकारची जर आपण काळजी घेतली तर आपण डासाच्या उत्पत्तीला प्रतिबंध करू शकतो. आणि जर डासाच्या उत्पत्तीला प्रतिबंध झाला तर डेंग्यू या आजाराला आपण प्रतिबंध करू शकतो. डासांच्या उत्पत्तीला प्रतिबंध करण्याबरोबर आपण स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असतं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे फुल स्लीव्ह कपडे घालणे किंवा मॉस्किटो नेट वापरणे किंवा दार खिडक्यांना पडदे किंवा जाळी जर लावली तर आपण डासांच्या चावण्याला प्रतिबंध करू शकतो. आणि डासांच्या चावण्याला प्रतिबंध केला तर आपण डेंग्यू या आजाराला प्रतिबंध करू शकतो. या सर्व गोष्टींसोबतच कम्युनिटी प्रिव्हेन्शन तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये डेंग्यू या आजार कसा होतो किंवा याच्या संदर्भात आपल्याला अवेअरनेस असणं गरजेचं आहे. आजूबाजूचं सराउंड एकदम क्लीन असणं गरजेचं आहे, ड्राय असणं गरजेचं आहे. कुठे पाणी साचू न देणे किंवा डबके साचू न देणे, स्वच्छता ठेवणे किंवा गव्हर्नमेंटचा फॉगिंग सर्व्हिस अप्लाय करणे, अशा संदर्भात जर आपण काळजी घेतली तर आपण डेंग्यू या आजाराचा प्रतिबंध करू शकतो. तर मित्रांनो, आपल्या आजूबाजूच्या डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती थांबवणे हा सर्वात मोठा प्रतिबंधात्मक उपाय आहे. म्हणून आपल्या आजूबाजूची स्वच्छता करणं अत्यंत आवश्यक आहे. जर समजा एखाद्या व्यक्तीला डेंग्यूची जे चिन्ह लक्षणे दिसत असतील तर लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करणं गरजेचं आहे, जेणेकरून तो आजार वाढणार नाही किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू होणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशाच विविध आजारांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या घेऊनच भरारी या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन आजार, आरोग्य आणि आहारासंदर्भात माहिती जाणून घ्या.